मासिक पाळीबद्दल स्वामींचा खरा संदेश, स्त्रियांसाठी डोळे उघडणारा सत्य. नमस्कार मित्रांनो, आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. मासिक पाळीबद्दल स्वामी काय सांगतात? अनेक वर्षापासून समाजात पाळीबद्दल वेगवेगळ्या समजुती, नियम, भीती आणि गैरसमज पसरलेले आहेत. काही जणींना सांगितलं जातं, देवाला हात लावू नका, पूजा करू नका, मंदिरात जाऊ नका. त्यामुळे अनेक स्त्रिया घाबरतात आणि अपराधी वाटून घेतात. पण खरंच स्वामी याबद्दल काय सांगतात? आपण आज हा विषय श्रद्धा आणि समज यांच्या आधारे समजून घेऊया. पहिला आहे, पाळी म्हणजे अशुद्धता नाही. सर्वात आधी ही गोष्ट समजून घ्या, मासिक पाळी ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. देवाने स्त्री शरीराची रचना अशी केलेली आहे, जे नैसर्गिक आहे ते अपवित्र कसं असू शकतं? तर स्वामींचा संदेश असा सांगतो, देवाने निर्माण केलेली कोणतीही गोष्ट अपवित्र नसते. अपवित्र असते ती मनाची भावना. म्हणून पाळी आली म्हणून स्वतःला कमी समजू नका. देव तुम्हाला तसंच स्वीकारतो जसे तुम्ही आहात. दुसरे आहे, सेवा थांबवावी का? खूप जणी विचार करतात, पाळी सेवा करू शकतो का? याचं उत्तर आहे, समजून घ्या. स्वामी बाह्य गोष्टींपेक्षा भावना पाहतात. जर शरीर थकलं असेल, वेदना असतील तर विश्रांती घ्या. सेवा थांबवली म्हणून देव रागवत नाहीत बरं का. उलट देव म्हणतो, तुझी तब्येत आधी, पूजा नंतर. म्हणून पाळीच्या काळात जप मनात करा, नामस्मरण करा, ध्यान करा. ही सुद्धा सेवा आहे. विश्रांती हीच सेवा आहे. पूर्वीच्या काळात स्त्रियांना पाळीत वेगळं बसायला सांगितलं जायचं. त्यामागे कारण अपवित्रता नव्हती, तर आराम मिळावा हेच होतं. त्या काळी घरकाम खूप कष्टाचं होतं, म्हणून 3 दिवस विश्रांती मिळावी म्हणून नियम बनवले गेले. पण कालांतराने लोकांनी त्याचा अर्थाचा बेअनर्थ केला, चुकीचा अर्थ लावला. स्वामींचा खरा संदेश, देहाला विश्रांती देणे म्हणजे देवाची आज्ञा पाळणं. देव दूर जात नाही. अनेक स्त्रिया म्हणतात, मी पाळीत देवाजवळ गेले तर पाप होईल का? उत्तर आहे, नाही. देव आईसारखा असतो. आई मुलीला अशा काळात दूर ढकलते का? नाही ना. तसंच देवही, तू माझी लेकरू आहेस, तू जिथे असशील तिथे मी आहे. देवाला स्पर्शाने अपवित्रता लागत नाही. देवाला फक्त भावनेचा स्पर्श हवा असतो. स्वामींचा खरा नियम काय आहे? स्वामींच्या शिकवणीत एक मुख्य नियम आहे, मन शुद्ध ठेवा. तुम्ही पाळीत असाल किंवा नसाल, जर मनात द्वेष, अहंकार, मत्सर, खोटेपणा असेल तर पूजा व्यर्थ आहे. पण मन प्रेमाने भरलेले असेल तर पाळीतही तुमची प्रार्थना थेट देवापर्यंत पोहोचते. 6वा आहे, स्त्रियांसाठी स्वामींचा संदेश. प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवायचं, तुम्ही दुर्बल नाही, तुम्ही शक्ती आहात. पाळी ही स्त्रीत्वाची ओळख आहे, दोष नाही. ज्या शरीरामुळे सृष्टी निर्माण होते ते शरीर अपवित्र कसं असू शकतं? स्वामी म्हणतात, स्त्री म्हणजे साक्षात शक्ती स्वरूप. म्हणून स्वतःचा तिरस्कार करू नका, स्वतःचा आदर करा. स्वतःवर प्रेम करणं हीच खरी पूजा आहे. निष्कर्ष तर भक्तांनो, आज आपण जाणलं, मासिक पाळी ही अपवित्रता नाही, तर निसर्गाचा नियम आहे. स्वामींच्या दृष्टीने मनाची शुद्धता महत्वाची, भावना महत्वाची, श्रद्धा महत्वाची. देवाला तुमच्या शरीराची अवस्था नाही, तुमच्या मनाची अवस्था दिसते. शेवटी एक प्रार्थना करूयात. स्वामी, सर्व स्त्रियांना स्वतःची किंमत समजण्याची बुद्धी द्या. समाजातील चुकीच्या समजुती दूर करा. जर हा व्हिडिओ मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. भेटू.